नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे हे एकत्रित मिळायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळत आहेत किंवा मिळायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये पीएम किसानचे एकत्रित 2 हप्ते आणि नमो शेतकरीचा 1 हप्ता असे 3 हप्ते एकत्रित 6,000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्याला जमा झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये किंवा काही विशिष्ट बँकांना 13 बँकांना हे पैसे जमा झाले असल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत. मात्र ह्या बातम्या खोट्या आहेत किंवा चुकीच्या आहेत किंवा दिशाभूल करणाऱ्या आहेत, विपर्यस्त आहेत. डिसेंबर महिना आता जवळपास संपलेलाच आहे असं म्हणायला हरकत नाही. डिसेंबर महिना संपत असताना लाडक्या बहिणींना सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे जे काही 1,500 रुपयाचा 17वा हप्ता आहे तो अजून मिळालेला नाही. 18वा हप्ता 19वा हप्ता अजून मिळायचा बाकी आहे. असे 4,500 रुपये म्हणजे जानेवारीमध्ये सरकारकडून लाडक्या बहिणींना घेणं आहेत. तर शेतकऱ्यांच्या संबंधी जो काही पीएम किसान, नमो शेतकरी आणि पीक विमा या 3 गोष्टींचा लाभ जो शेतकऱ्याला सरकारने देऊ केलेला आहे तो नेमका कधी मिळणार आहे याबाबतची अचूक अपडेट आणि ताजी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा. जो काही पीएम किसानचा 22वा हप्ता जो काही मिळणार आहे तर त्याच्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 19 किंवा 20 फेब्रुवारीच्या दरम्यान हा हप्ता मिळेल. त्याच्यामुळे ज्या काही चुकीच्या किंवा खोट्या बातम्या येत आहेत तर त्याच्यावर त्या तरी सध्या तरी विश्वासपात्र नाहीयेत. दुसरीकडे जो काही याचा नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता 2,000 रुपयाचा मिळणार आहे तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता सरकारी सूत्राकडून व्यक्त केली जात आहे. म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता एनकेन प्रकारे जमा होईलच. मात्र सरकारच्या आर्थिक तरतुदीवर ते सगळं पूर्णपणे अवलंबून असणार आहे. वित्त विभागाकडे याबाबत निधीची किती उपलब्धता आहे आणि कशी आहे यावर ही गोष्ट निश्चित राहणार आहे. सोबतच जानेवारी महिन्याच्या शेवटी जो काही पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे जवळपास हेक्टरी 17,500 रुपये असे मिळणार आहेत. तर ते जानेवारीच्या शेवटी म्हणजे निवडणुकांचे जे काही महानगरपालिकांचे निकाल आहेत तर ते 16 जानेवारी रोजी घोषित होतील. त्याच्यानंतर बरीच सरकारची कामं आचारसंहितेमुळे प्रलंबित आहेत. तर त्या कामासाठी 8 ते 10 दिवसाचा वेळ दिला जाईल आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होईल, तशी आचारसंहिता जाहीर होईल. मात्र जी काही सरकारी स्तरावर प्रलंबित असलेली कामं किंवा बऱ्याच ठिकाणी कंत्राटदारांची बिलं वगैरे अडकलेली आहेत किंवा अनेक कामं खोळंबलेली आहेत, बऱ्याच ठिकाणी निधी अखर्चित आहे. तर हा निधी खर्च करण्यासाठी सुद्धा आचारसंहिता काही दिवसांसाठी शिथिल होणं गरजेचं आहे. आणि मग अशा स्थितीत आचारसंहिता शिथिल झाल्याच्या नंतर परत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल, त्या निवडणुका होतील. सध्या जानेवारीमध्ये तरी 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे जो नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल. दुसरा जो आहे पीएम किसानचा तो फेब्रुवारीच्या मध्यात येईल आणि जो काही शेतकरी पीक विमा आहे तर तो जानेवारी महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होईल अशी माहिती सरकारी सूत्रांकडून आलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ज्या काही सरकारच्या अधिकृत वेबसाईट आहेत तर त्या वेबसाईट आणि प्रसिद्धी पत्रक जी काय आहेत सरकारच्या साईटवर तर त्याची पाहणी पडताळणी करू शकता. बाकी अफवांवर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धन्यवाद.